BSc फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट केमिस्ट्री प्रॅक्टिकल संदर्भात आपण आज या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. सेमिस्टर फर्स्ट प्रमाणेच सेमिस्टर सेकंडमध्ये सुद्धा केमिस्ट्रीच्या दोन प्रकारचे प्रॅक्टिकल्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे, एक्झरसाइज फर्स्ट आणि सेकंड. एक्झरसाइज फर्स्ट जी आहे ते ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आहे की ज्यामध्ये आपल्याला अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड दिला जाणार, तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. त्याचबरोबर एक्झरसाइज सेकंड जी आहे ती फिजिकल केमिस्ट्री एक्सपेरिमेंटची आहे. आणि आज आपण यामध्ये एक्झरसाइज सेकंडमधील फिजिकल केमिस्ट्री एक्सपेरिमेंट जे आहेत यामधील पहिला एक्सपेरिमेंट, पहिलं केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. BSc फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड exercise second physical chemistry experiment. Now first experiment from this exercise, the aim of this experiment to determine the surface tension of unknown liquid by stalagmometer. Density measurement must. म्हणजे या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला एम जो आहे त्यामध्ये काय सांगितले, टू डिटरमाइन सरफेस टेन्शन. आपल्याला अननोन लिक्विड प्रोव्हाइड केले जाणार, त्या अननोन लिक्विडचं आपल्याला सरफेस टेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, काढायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे बाय युझिंग स्टॅलोगोमीटर. स्टॅलोगोमीटर हे जे ॲपरेटस आहे याचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, अननोन दिलेल्या सॅम्पलचं लिक्विडचं आपल्याला सरफेस टेन्शन डिटरमाइन करायचं आहे. ॲक्च्युली या एक्सपेरिमेंटची मागील थिअरी काय आहे, सिंपल. सरफेस टेन्शन म्हणजे काय आपल्याला हे सुरुवातीला बघावं लागेल. सरफेस टेन्शन कॅन बी डिफाईन ॲज द फोर्स इन डाईंग which acts along a surface of liquid at right angle to the line of 1 centimeter in length on the liquid surface. Okay, it's called as, is known as surface tension. म्हणजे डाईन एवढा फोर्स लिक्विडच्या सरफेसवर राईट अँगलनी काय होतो, अप्लाय होतो, ॲक्ट होतो. 1 सेंटीमीटर एवढी लेंथनी तो फोर्स काय होत आहे त्या लिक्विडच्या सरफेसवर अप्लाय होतो. 1 सेंटीमीटर सरफेस जी आहे लिक्विडचं त्यावरती डाईन एवढा फोर्स, 1 डाईन एवढा फोर्स काय होतो, अप्लाय होतो. आणि त्यालाच काय म्हणायचं, सरफेस टेन्शन म्हणायचं. याचा सिम्बॉल जो सरफेस टेन्शनला तो आपण गॅमानी डिनोट करतोय, गॅमानी. आणि त्याचं CGS युनिट जे आहे, CGS सिस्टीममधील जे युनिट आहे ते डाईन पर सेंटीमीटर, तर SI सिस्टीममधील त्याचं युनिट जे आहे ते न्यूटन पर मीटर हे आहे. आणि त्यासोबतच त्याचे जे डाईन पर सेंटीमीटरचं रिलेशन जे आहे रिलेटेड विथ न्यूटन पर सेंटीमीटर, म्हणजे 1 डाईन पर सेंटीमीटर इक्वल टू 10⁻³ न्यूटन पर सेंटीमीटर. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ही याची कन्व्हर्शन व्हॅल्यू सुद्धा आपल्याला यामध्ये किंवा याचं रिलेशन जे आहे युनिटचं CGS आणि SI युनिटचं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळेल. फॉर्म्युला, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इक्वल टू γ2 इक्वल टू N1 इंटू W2 अपॉन N2 इंटू W1 इंटू γ1. आता इथे काय आहे, N1 काय आहे, N2 काय, N2 तर पर्टिक्युलर N1 बद्दल जर बोलायचं झालं, नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स जो आपण रेफरन्सिंग युनिट रेफरन्स घेतोय, लिक्विड घेतोय, नोन लिक्विड रेफरन्स लिक्विड वॉटर उदाहरणार्थ, त्या वॉटरचं ते नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत. W1 म्हणजेच काय, त्या वॉटरची ती वेट आहे, डेन्सिटी बॉटलमधलं. आणि γ1 इज नथिंग बट त्या वॉटरचं सरफेस टेन्शन. म्हणजे आपण जे नोन रेफरन्स लिक्विड घेतलं आहे, आपण वॉटर घेणार आहोत, त्याचं ते सरफेस टेन्शन. ओके, मग त्याचप्रमाणे N2 आणि W2 जे आहे नंबर ऑफ ड्रॉप्स आणि वेट जे आहे, मास किंवा वेट ऑफ दॅट वॉटर ऑफ अननोन लिक्विड्स. नो केमिकल्स याला काय काय लागणार आहे, तर अल्कोहोल, ग्लिसरीन, त्याच म्हणजेच अननोन लिक्विड म्हणून आपण त्याला ग्लिसरीनला किंवा अल्कोहोलला, आणि वॉटर ॲज अ रेफरन्स लिक्विड. त्याचसोबत यामध्ये क्रोमिक ॲसिड की जे आपल्याला हे
ॲपरेटस ग्लास ग्लासवेअर जे आहे सगळे आपल्याला वॉश करता येईल, क्लीन करता येईल. रिक्वायर्ड ॲपरेटस आपल्याला यामध्ये बघायचं स्टॅलोमीटर. आपल्याला डायग्राममध्ये चित्रामध्ये या ठिकाणी दिसते, हे स्टॅलोमीटर आहे, त्याचा हा बल्क आहे आणि ही त्याची ही मुख्य कॅपिलरी की ज्यामधून हे वॉटर ड्रॉप्स या फॉर्ममध्ये पडतील. वेट ऑफ वॉटर ड्रॉप्स हा. त्याबरोबर आपल्याला डेन्सिटी घ्यायचे, डेन्सिटी बॉटल घ्यायची आहे, टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि ही त्याची असेंब्ली किंवा आपण त्याला ॲपरेटरचा सेटअप हा अशा प्रकारे असेल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, याला जॉईन करायचं आहे टेस्ट ट्यूब स्टँडला, टेस्ट ब्युरेज स्टँडला आपल्याला या ठिकाणी करेक्शन करावं लागेल. ब्युरेज स्टँडला आपल्याला याला जॉईन करायचं आहे. त्याची ही प्रोसेस म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ॲपरेटस क्लीन केल्यानंतर, क्रोमिक ॲसिडनी क्लीन केल्यानंतर, वॉटरनी स्वच्छ क्लीन केल्यानंतर आपल्याला यामध्ये वॉटर या अप्पर मार्क जे असते त्या अप्पर मार्कपर्यंत आपल्याला फिल करायचं आहे आणि एका मिनिटात नियर अबाउट 10 ते 15 ड्रॉप पडतील. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याला जी इथे वॉटर या ठिकाणी रबर ट्यूब असते त्याला ती क्लिप ॲडजस्ट करायची आहे. एकदा ती ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला ते कोणत्याही प्रकारे त्याला डिस्टर्ब न करता मग आपल्याला सुरुवातीला अप्पर मार्क ए अगोदी बल्ब, या बल्बच्या वरती, या बल्बच्या वरती इथे अप्पर मार्क ए असेल आणि या खाली लोअर मार्क बी असेल. ती या लिक्विडला अप्पर मार्कपासून लोअर मार्क येण्यामध्ये किती वॉटरला किती ड्रॉप्स खाली फॉल्स करावं लागतात, किती ड्रॉप्स पडावं लागतात, ते ड्रॉप्स आपल्याला काउंट करायचे आहेत. 3 वेळेस आपल्याला ही प्रोसेस परफॉर्म करायची आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये 3 रीडिंग मिळतील वॉटरचे ॲज अ रेफरन्स लिक्विड. मग त्याच प्रकारे आपल्याला अननोन जे लिक्विड दिलेलं आहे त्याची ही सेम प्रोसिजर आपल्याला परफॉर्म करायची आहे विदाऊट डिस्टर्बिंग. त्या क्लिपला आपल्याला कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब करायचं नाही. त्यानंतर आलेलं रीडिंग जे आहे ते रीडिंग आपल्याला यामध्ये या ठिकाणी ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला फील करायचं आहे. जसं की आता सुरुवातीला आपल्याला रूम टेम्परेचर बघावं लागेल, कारण त्या गेलेल्या रूम टेम्परेचर गिव्हन रूम टेम्परेचरवरच रेफरन्स लिक्विड जे आहे वॉटर त्याचं सरफेस टेन्शन अवलंबून असेल. कारण टेम्परेचर जर चेंज झालं तर सरफेस टेन्शन सुद्धा काय होईल, बदलेल. नंबर ऑफ लिक्विड्स नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ वॉटर जे की 3 रीडिंग झाली ते टाकायचे. त्याच प्रकारे अननोन लिक्विड जे घेतले त्याची रीडिंग या ठिकाणी टाकावं लागेल 1, 2, 3 आणि मग त्या दोन्हीचा आपल्याला ॲव्हरेज काढायचं. वॉटरचाही ॲव्हरेज त्याला N1 म्हणू आणि अननोन लिक्विडचा ॲव्हरेज त्याला N2 आपण म्हणणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला साईड बाय साईड त्यामध्ये एम्प्टी डेन्सिटी बॉटल जे असणार आहे त्याचं वेट घ्यायचं आहे, ते नोट करा. नंतर त्या बॉटलमध्ये वॉटर आपल्याला भरायचं आहे, रेफरन्स लिक्विड भरायचं आहे, त्याला नोट करायचं आहे. नंतर त्याच बॉटलमध्ये आपल्याला व्यवस्थित ड्राय करून परत अननोन लिक्विड जे आहे ते भरायचं आहे, त्याला नोट करायचं. समजा आपण एम्प्टी बॉटलला W1 विथ वॉटर WB आणि विथ अननोन लिक्विड WC असं त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे. आणि सरफेस टेन्शनची जी व्हॅल्यू आहे गिव्हन टेम्परेचरला ती नोन असणार आहे, आपण ती बुक्समध्ये बघू शकतो. त्यामध्ये आपल्याला त्यानंतर कॅल्क्युलेशनच्या पार्टमध्ये आपल्याला वेट ऑफ वॉटर W1 हा आपल्याला WB आणि WAचा डिफरन्सवरून कॅल्क्युलेट करता येईल. त्याच पद्धतीने वेट ऑफ लिक्विड अननोन लिक्विड W2 हा WC आणि WAच्या डिफरन्सवर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आलेल्या ज्या किमती आहेत त्या या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुट करायच्या आहे आणि यावरून आपल्याला γ2 म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ अननोन गिव्हन लिक्विड हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. Now this is a result. The surface tension of unknown given liquid is found to be 9 per centimeter मध्ये आपण त्याला काढू शकतो at given temperature आणि तेच आपण न्यूटन पर सेंटीमीटर मध्ये 10 into 10 to the power -3 नी मल्टिप्लाय करून काढू शकतो. तर मित्रांनो हे असं आहे आपलं प्रॅक्टिकल्स. फर्स्ट केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स, फिजिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल टू डिटरमाइन सरफेस टेन्शन ऑफ अननोन लिक्विड बाय स्टॅलोमीटर. सोबतच याचा आपला आता व्हिडिओ बघणार आहोत. ॲक्च्युअल आपल्याला हा एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचा आहे हे आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत. तर सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. About the experiment to determine the surface tension of a given liquid
एट रूम टेम्परेचर यूजिंग स्टैल्कोमीटर बाय ड्रॉप नंबर मेथड। तो सबसे पहले हम देखते हैं कि हम कौन कौन से केमिकल हमें रिक्वायर्ड है। यहाँ पे हमारे पास ग्लिसरीन है, यहाँ पे टैप वाटर है इस बीकर में, और ये जो मेन जो हमारे पास डिवाइस है वो है स्टैल्कोमीटर। यहाँ पे हमारे पास एक मतलब छोटा सा पाइप सा पीस है जो कि यू शेप में है, और ये पूरी ट्यूब जो है ये ग्लास से बनी हुई है, और यहाँ पे इसकी रेटिंग्स वगैरह दी हुई है, जैसे कि आप देख सकते हैं ये पूरी की पूरी। तो फ्रेंड्स चलिए इस एक्सपेरिमेंट को परफॉर्म करते हैं। तो फ्रेंड्स अब हमें इस एक्सपेरिमेंट को परफॉर्म करने के लिए सबसे पहले हम स्टैल्कोमीटर को लेंगे और इसको हम टैप वाटर में डालेंगे, और यहाँ से हम ऊपर से सक करेंगे इसे, ताकि हमारे पास जो मेन जो रीडिंग हो वो यहाँ तक आ जाए। तो फ्रेंड्स हमारे पास जो हमने वाटर को यहाँ तक फिल कर चुके हैं, अब हम इसको ऊपर से रिलीज करेंगे और ड्रॉप इसकी नंबर ऑफ ड्रॉप्स को काउंट करेंगे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तो फ्रेंड्स अब हमने इस वाले बीकर में ग्लिसरीन लिया है, तो अब हम इसको सिमिलर तरीके से इसको दोबारा से हम इसको सक करेंगे, जैसे कि आप देख सकते हैं। हम इसको यहीं तक सक करेंगे पूरा ग्लिसरीन को, और उसके सेम रीडिंग्स नंबर ऑफ ड्रॉप्स को काउंट करेंगे, जैसे कि हमने इन द केस ऑफ टैप वाटर किया है ऑलरेडी। तो फ्रेंड्स अब हमने इसको सेम टाइट्रेशन फ्लास्क में इसको अटैच कर दिया है, ताकि इसे ऑटोमेटिकली आता रहे। ये हमने यहाँ से ड्रॉप देख रहे हैं, ड्रॉप बार बार नीचे जा रही है, और ये हमने एक ग्लिसरीन का वही वाला बीकर रखा हुआ है, ताकि ये ग्लिसरीन वेस्ट ना हो और सीधा अपने बीकर में ही जाए। तो फ्रेंड्स ये देखिए हमने इसको, ये 5th वाली ड्रॉप है, ऐसे हम इसको काउंट करेंगे। ओके फ्रेंड्स, उस नंबर ऑफ ड्रॉप्स को काउंट करने के बाद हमारे पास रिजल्ट आया कि हमारे पास 60 ड्रॉप्स ऑफ ग्लिसरीन है एंड 57 ड्रॉप्स ऑफ वाटर है हमारे पास। तो उसके बाद हमारे पास नेक्स्ट स्टेप जो होता है वो होता है हमारे पास इसका वेट मेजर करना। यहाँ पे जैसे कि आप देख सकते हैं, मैंने इस बीकर में छोटे से इसमें 50 ml ऑफ वाटर लिया हुआ है, और इसमें हमने 50 ml ऑफ ग्लिसरीन लिया हुआ है, और ये हमारे पास वेइंग मशीन है जिसमें हम इसको रख के इसका वेट मेजर करते हैं। तो सबसे पहले हम देखते हैं कि कैसे करते हैं। ये हमारे पास जो वाटर है उसको हम यहाँ पर रखेंगे और इसका वेट देखते हैं। हमारे पास जो वाटर का जो वेट आ रहा है वो आ रहा है 87.10 ग्राम्स। एंड सेकेंड ये हम उसके बाद हम फिर जो ग्लिसरीन जो हमारे पास है उसका बीकर में डाल के 50 ml वाले बीकर में डाल के इसका वेट मेजर करते हैं, और ग्लिसरीन का वेट हमारे पास आ रहा है 92.10 ग्राम्स। तो हमने इस हिसाब से मतलब इस तरीके से हम उसका वेट कैलकुलेट कर सकते हैं। फ्रेंड्स इसके बाद हमारे पास एक स्टेप और आता है जिसमें हम सिर्फ वेट ऑफ एम्प्टी बॉटल, ही हमारे पास एम्प्टी बॉटल है, इसका वेट हम मेजर करते हैं कितना आता है। ये हमने ऑलरेडी इसको 0 पर सेट कर रखा है। एम्प्टी बॉटल का वेट हमारे पास 38.15 ग्राम जो आ रहा है वो एम्प्टी बॉटल का वेट आ रहा है। तो फ्रेंड्स अब हम देखते हैं कि इसकी कैलकुलेशन को कैसे परफॉर्म करना है। तो फ्रेंड्स जैसे कि हमारे पास ये आप देख सकते हैं, ये हमारे पास एक तरह से शीट वगैरह दे रखी है, जिसमें सबसे पहले हमें रूम टेम्परेचर को नोट कर लिया। अप्रॉक्सीमेटली हम 25 डिग्री सेल्सियस मान लेंगे। डेंसिटी ऑफ वाटर जितनी भी होगी वो मतलब 1 ग्राम पर ml, और एनीथिंग जो भी मतलब हमारे पास एक्चुअल होती है उसको मान लेंगे। और फिर सरफेस टेंशन ऑफ वाटर जो कि मैं आपको ऑलरेडी दिखा चुका हूँ 72.14 के आसपास आता है। और उसके बाद हमारे पास जो 3 रीडिंग दे चुके हैं हम उसकी लिक्विड और वाटर वाली, इसमें जो है नंबर ऑफ ड्रॉप्स को कैलकुलेट किया था। फिर उसके बाद इन तीनों की 3 रीडिंग ले लेंगे और उसका मीन ले लेंगे। मीन हमारे पास जो भी मतलब मेरे पास 60 आ रहा था ऑफ लिक्विड का मतलब ग्लिसरीन का, और हमारे पास वाटर का 58, तो उसको हम मेजर कर लेंगे। फिर उसके बाद एम्प्टी बॉटल का वेट जो हमने ले चुके हैं ऑलरेडी 38.20 ग्राम्स हो जाएगा। उसके बाद स्पेसिफिक वेट जो हमने निकाला था बॉटल प्लस वाटर का, वो हमारे पास आया था 87.10 के आसपास आया था। और वेट जो आया था बॉटल प्लस ग्लिसरीन का वो आया था 92.10 के आसपास आया था। और तो एक्चुअल वेट ऑफ वाटर में हम उसको क्या करते हैं, माइनस कर देंगे और वेट ऑफ बॉटल को माइनस करके निकाल लेंगे। और फिर वेट ऑफ लिक्विड निकालना हो तो उसको एक्चुअल वेट जो हमारे पास स्पेसिफिक ग्रेविटी वाला आया था बॉटल
स्पेसिफिक ग्रेविटी ऑफ बॉटल प्लस लिक्विड माइनस द वेट ऑफ वाटर माइनस वेट ऑफ बॉटल कर देंगे। तो इसके बाद हम डेंसिटी ऑफ लिक्विड को कैलकुलेट कर रहे हैं, तो उसके लिए हमारे पास ये वाला फॉर्मूला होता है। इस फॉर्मूला में हम W1 W3 जो भी हम वो सब चीजें डालेंगे और इनटू डेंसिटी ऑफ वाटर से मल्टीप्लाई करेंगे। सिमिलरली सरफेस टेंशन निकालना है तो हम उसके लिए भी हम इस फॉर्मूले में वैल्यू डालेंगे और हम उसको कैलकुलेट कर लेंगे। यहाँ पे YL जो है हमारे पास वो लिक्विड की है और YW है वाटर की है डेंसिटी, वो सरफेस टेंशन, और ये हमारे पास डेंसिटी वगैरह है और ये नंबर ऑफ ड्रॉप्स है। तो इस फॉर्मूले से फ्रेंड्स हम सरफेस टेंशन ऑफ लिक्विड जो कि हमने इस पर स्क्रीन दिया हुआ है उसको कैलकुलेट कर सकते हैं। तो फ्रेंड्स आई होप अब तो आपको इस एक्सपेरिमेंट के बारे में काफी कुछ सीखने को मिला होगा।